गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा. तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 दाताचा बोकड माझ्या एकट्या राजाने फाडला होता, 32 दाताचा बोकड माझ्या एकट्या राजाने फाडला होता. अहो, इथल्या लोकांना तर सोडाच, इथल्या दरोडखोरांना जरी विचारलं ना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते तुम्हाला सांगतील रुद्राचा तो अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा तो अवतार वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरांच्या लहरीला की माझा शिवबा कसा होता, की माझा शिवबा कसा होता. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो कोणी एरेगेऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारींच्या खणखणाटीने, घोड्यांच्या डफाने आणि शाहिराच्या डफाने हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. अशा या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ज्याच्या भक्तीला शोध नाही, ज्याच्या शौर्याला तो नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आबाळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्रीचा ज्याला शंभूचा अभिमान, काळीज आहे सह्याद्रीचा ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवळात त्याचं पहिलं स्थान, महाराष्ट्राच्या देवळात त्याचं पहिलं स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की अहो, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, पण ना बंदुकीच्या जोराशिवाय ना हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच माणूस बघितले, तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 सतींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीच तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा. अशा या रयतेच्या राजात माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस, अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही, अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. आता 5-7 वर्षाखालची मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांना काही गाईडने प्रश्न विचारले, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय का सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचंय? तेव्हा ते इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको, सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको, मला माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, मला माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, मला त्या राजाचा रायगड बघायचा आहे, मला त्या राजाचा रायगड बघायचा आहे. तेव्हा ते सर्व काही त्यांना रायगड पाहण्यासाठी घेऊन गेले. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारले कुठून आलात, तर त्यांना अभिमानाने सांगा, तर त्यांना अभिमानाने सांगा. मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? जो 65 किलोची तलवार रागवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धन्नाजी, जो ठाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य वंदनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्री श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून तर असं म्हणावंसं वाटतं, ज्या मातीत जन्माला आले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्माला आले त्या मातीचा रंग सावळा आहे, छाती ठोकून
मी शोभाचा मावळा आहे. आज तर